हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत समेटिव्ह इव्हॅल्युएशन फर्स्ट म्हणजे संकलित मूल्यमापन एक चाचणी प्रथम सत्र परीक्षा पॅट पेपर आहे. स्टँडर्ड 8 विषय आहे इंग्लिश. सो विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच पटापट सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच नवनवीन आणि एज्युकेशनल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतील. त्यामुळं आत्ताच चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर इतरही विषयांच्या इतरही इयत्तेच्या इम्पॉर्टंट व्हिडिओ हे आहेत, ते देखील नक्की बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सो लेट्स स्टार्ट. वी आर सी द फर्स्ट क्वेश्चन. आपल्याला सर्वांना माहिती आहे की क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड हे ओरल असणार आहे. सो ओरल सेक्शनमध्ये फर्स्ट क्वेश्चन असणार आहे बघा. रीड अँड अनाउन्समेंट ऑन इको-फ्रेंडली दिवाळी अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. या ठिकाणी बघा एक पॅराग्राफ दिलेला आहे. लेट्स सेलिब्रेट अ ग्रीनर दिवाळी दिस इयर. जॉइन अस इन सेलिब्रेटिंग अँड इको-फ्रेंडली दिवाळी. से नो टू firecrackers and yes to eco-friendly decoration. Cultural perform and music, delicious vegetarian food and refreshment make a pledge to reduce, reuse and recycle. Let's light up our homes and hearts with love, kindnesses and sustainability. Free entry for all. Come, let's make this Diwali a celebration of lights, love and sustainability. Date is 21st October 2025. as like तुम्हाला या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे. सो रीड करायचा आहे आणि व्यवस्थितरित्या आणि त्यावर आधारित काही प्रश्न आहे, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला डेट, टाईम आणि व्हेन्यू पण दिलेला आहे. सो टाईम आहे 5 PM to 7 PM. व्हेन्यू आहे सारसबाग, पुणे. सो क्वेश्चन आहे बघा. फर्स्ट आहे व्हॉट इज द पर्पज ऑफ ॲन अनाउन्समेंट, वरती दिलेलं आहे. सेकंड आहे व्हाय इज इट इम्पॉर्टंट टू रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. थर्ड आहे इज देअर एनी एंट्री फीज. सो एंट्री फी दिलेली नाही आहे, इट्स टोटल ऑफ द फ्री. 4 आहे व्हॉट टाईम विल द सेलिब्रेशन स्टार्ट अँड एंड. टायमिंग तिथे दिलेला आहे, तर तो टाईम सांगायचा आहे. आणि लास्ट वन आहे बघा. व्हॉट ॲक्टिव्हिटीज कॅन बी एक्सपेक्टेड ड्युरिंग द सेलिब्रेशन. ॲज लाईक तुम्हाला प्रश्न असणार आहे. क्वेश्चन नंबर सेकंड आहे बघा. स्पीक ऑन द फॉलोइंग टॉपिक्स. एनी वन. तर खाली दिलेल्या एखाद्या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे, जसं की माय ड्रीम होम, तुमचं स्वप्नातील घर कसं आहे. यानंतर व्हॉट डू यू वॉन्ट टू बी, तुम्हाला पुढे काय व्हायचं आहे. आणि तिसरा आहे इम्पॉर्टन्स ऑफ ट्री, झाडांची व्हॅल्यू सांगायची आहे, का एवढे महत्त्वाचे आहे. तर अतिशय तिन्ही टॉपिक हे अतिशय छान आहेत. इझिली तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. स्वमत मांडायचं आहे या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, पॅसेज हवं तर तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये. त्यावर आधारित ते जे प्रश्न आहे तर ते प्रश्न पण व्यवस्थित पाठ करा. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला एक टॉपिक दिलेला आहे, तर यातील कोणताही एखादा टॉपिक तुम्ही घ्या आणि त्यावर 8 ते 10 लाईन तुम्ही व्यवस्थित पाठ करा, जेणेकरून तुम्हाला ओरलला देखील छान मार्क पडतील. चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब फॉर मोर इम्पॉर्टंट व्हिडिओ. त्याचप्रमाणे हाय बटनला नक्की प्रेस करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्याजवळ येईल. पुढील प्रश्न आहे बघा. क्वेश्चन नंबर 3 डू ॲज डायरेक्टेड. त्यातील पहिला आहे कम्प्लीट द गिवन वर्ड्स. तर या ठिकाणी आपल्याला वाक्य कंप्लीट करायचं आहे, म्हणजे एकच लेटर लिहायचं आहे आणि मिनिंगफुल वर्ड बनवायचा आहे. बघा पहिला आहे, व्यवस्थित हवं तर वहीमध्ये लिहून घ्या. STRONG स्ट्रॉंग. तर ओ तुम्हाला या ठिकाणी मिसिंग असणार आहे, लक्षात ठेवा. सेकंड आहे पहिलाच लेटर हे तुमचं मिसिंग असेल आणि NOW. सो आन्सर आहे आपलं स्नो. थर्ड आहे स्पायडर. SPIDERI हा मिसिंग असेल.
आणि चौथा आहे इयर, YEAR. या ठिकाणी ए हा मिसिंग असणार आहे. सो व्यवस्थित ज्या ठिकाणी डॅश दिलेला आहे, रिकामी जागा दिला आहे, त्या ठिकाणी तुम्हाला एक अल्फाबेटिकल लेटर हे लिहायचं आहे आणि मिनिंगफुल वर्ड हे बनवायचं आहे. सेकंड आहे रिअरेंज द फॉलोइंग सेट ऑफ वर्ड्स इन अन प्रॉपर अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा अतिशय सोपं आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे आपल्याला ह्या शब्दांची सेट करायची आहे. सो लेट्स स्टार्ट. वी आर सी. सो बघा अतिशय सोपं आहे. पहिला आहे फॅक्ट, लर्न, इग्नोर अँड क्लीन. सो पहिलं येतं क्लीन, मग नंतर आहे फॅक्ट, नंतर आहे इग्नोर अँड देन लर्न. सेकंड आहे ड्रॉसी, डिवोशन, डिफरंट अँड डिग्री. सो त्याचा आन्सर आहे डिग्री, डिवोशन, डिफरंट अँड ड्रॉसी. सो ABCDनुसार आपल्याला ABCDच्या क्रमानुसार आपल्याला हे शब्द लावायचे असतात. आता वरील पहिला हा C येतो, मग F येतो, I येतो, मग L येतो. सोपं आहे. सेकंड याच्यामध्ये अनेक हुशार विद्यार्थी देखील यामध्ये कन्फ्यूज होता आणि पटकन येते म्हणून घाई करून फास्ट लिहिण्यामध्ये एखादा दोन शब्द हा इकडे तिकडे होतो आणि तुमचं उत्तर हे मात्र चुकतं. सो एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित छान शांत डोक्याने पेपर सोडवायचा आहे, जेणेकरून तुमचे मार्क हे जाणार नाही. अनेक वेळा काय होतं की अतिशय सोपा प्रश्न येते म्हणून फास्टमध्ये लिहून कधी कधी चुकतं, त्यामुळे शांत डोक्याने पेपर सोडवायचा आहे. व्यवस्थित बघा खाली आता सेकंड जो दिलेला आहे, सर्व फर्स्ट लेटर हे DD आहे म्हणून आपण सेकंड लेटर घ्यायचं आहे. मग डिग्री डी पुन्हा EE आहे सेम म्हणून त्याच्या पुढील शब्द यायचा आहे पुन्हा थर्ड म्हणून DEG अगोदर येईल, मग DEV येईल म्हणून डिग्री आपण अगोदर घेतलं आहे, नंतर डिवोशन घेतलेलं आहे, नंतर डिफरंट घेतलं आहे आणि त्यानंतर ड्रॉसी घेतलं आहे. या पद्धतीने आहे. नेक्स्ट आहे C, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला योग्य विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. व्हॉट अ लाऊड एक्सप्लोजन दॅट वॉज. या ठिकाणी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे सो आपल्याला एक्सक्लेमेटरी मार्क हे यूज करायचं आहे लास्टली. व्हॉट अ लाऊड एक्सप्लोजन दॅट वॉज. नेक्स्ट आहे फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी अँड बॉटनी आर द ब्रँचेस ऑफ द सायन्स. या ठिकाणी जे सबसेट दिलेला आहे फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, तर यांच्या शब्दांच्या मागे तुम्हाला कॉमा द्यायचा आहे आणि लास्ट वन तुम्हाला फुल स्टॉप द्यायचा आहे. या पद्धतीने असणार आहे. हवं ते वहीमध्ये तुम्ही लिहून घ्या आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं असेल तर पटापट सबस्क्राईब करा. अनेक विद्यार्थी फक्त व्हिडिओ बघतात, लाईकही करत नाही, सबस्क्राईबही करत नाही. तुम्ही जर लाईक, सबस्क्राईब, शेअर केलं तर आम्हालाही तितकंच मोटिवेशन मिळतं. सो हेन्स आणि इट्स ओन्ली फॉर यू, तुमच्यासाठीच चाललेलं आहे हे सगळं, त्यामुळं नक्की अभ्यास करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. सो विद्यार्थी मित्रांनो पटापट वहीमध्ये नोटबुकमध्ये प्रश्न आणि उत्तरं लिहून घ्या. हवं तर व्हिडिओ थोडा वेळ पॉज करा, देन आफ्टर यू राईट इन युअर नोटबुक. नेक्स्ट आहे बघा D, rearrange the following set of words according to the increasing order of their size of growth. फर्स्ट आहे साईजनुसार आपल्याला कसं इन्क्रीज होत जाते तर त्यानुसार आपल्याला रिअरेंज करायचं आहे. अतिशय सोपं आहे बघा. हिल, स्टोन, माउंटेन अँड रॉक. सो पहिले सगळ्यात छोटं काय असतं तर स्टोन असतो, देन आफ्टर रॉक, देन आफ्टर हिल अँड देन आफ्टर माउंटेन. ॲज लाईक वी आर अरेंजिंग द वर्ड. सो इट्स युअर आन्सर. सेकंड आहे चाइल्ड, अडल्ट, बेबी, youth. First baby, then after child, then after youth and last one adult. Next question आहे E, prepare a word chain of verb beginning with the giving word. सो अतिशय सोपं आहे. या ठिकाणी आपल्याला वर्ब बिगिनिंग विथ वर्ड चेन लिहायचे आहे. सो पुश, परंतु शब्द असे घ्यायचे आहे की ते काय असणार आहे वर्ब असतील, कोणतेही शब्द घ्यायचे नाही आहे, तर ते शब्द वर्ब असायला हवे. पहिला आहे बघा पुश, PUSH, मग H वरून आपल्याला शब्द येईल हिट.
HIT हिट म्हणजे मारणे. देन टी नंतर टी पासून स्टार्ट होणारा वर्ब टेक, TAKE टेक. नंतर आहे बघा ई पासून स्टार्ट होणारा वर्ब EAT ईट. ॲज लाईक तुम्हाला प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे, वर्ड चेन बनवायचे आहे, परंतु ते वर्ड्स हे वर्ब असायला हवे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे एफ ॲड प्रिफिक्स अँड सफिक्स टू द गिवन वर्ड्स. सगळ्यांना माहिती आहे प्रिफिक्स अँड सफिक्स इट्स ऑलवेज व्हेरी सिम्पल टॉपिक. प्रिफिक्स म्हणजे काय? प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या पहिल्या सुरुवातीला आपण काही जे शब्द ॲड करतो त्याला आपण प्रिफिक्स म्हणतो. आणि सफिक्स म्हणजे शब्दाच्या आपण लास्टली जे कोणतेही वर्ड्स ॲड करतो आणि मिनिंगफुल वर्ड बनवतो त्याला आपण सफिक्स असं म्हणायचं. सो बघा प्रिफिक्स अँड सफिक्स हे अतिशय सोपं आहे. तर या ठिकाणी खाली तुम्हाला 4 वर्ड्स दिलेले आहे आणि तुम्हाला प्रिफिक्स किंवा सफिक्स हे लिहायचे आहे. फर्स्ट आहे अफ्रेड, सो त्याचा आन्सर आहे अनअफ्रेड, इट्स अ प्रिफिक्स वर्ड. सेकंड आहे ऑनर, त्याचं आन्सर आहे ऑनरेबल, हा आहे सफिक्स वर्ड. थर्ड आहे जॉय, जॉयफुल, लास्टली आपण FUL ॲड केलेला आहे म्हणजेच हा आहे सफिक्स. आणि फोर्थ आहे मूव्ह, मूवमेंट, MENT ॲड केलेला आहे, सो इट्स ऑल्सो सफिक्स वर्ड. सो हेन्स ॲज लाईक वी आर राईट the answer, and if you are interested you write in your notebook. So next question is 4. Read the following passage carefully and do the activities. या ठिकाणी complete the following sentence आहे बघा. पहिले तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, मग पॅराग्राफ दिलेला आहे, पॅसेज दिलेला आहे, परंतु आपण फर्स्ट पॅसेज रीड करायचा आहे. The teacher greeted me with a smile and asked me to sit by her side. Her tender tone turned my sight into my sobs. She pulled her chair close to mine and patting me on the head said, "What makes you cry, my child? I have not said a word to you." After a brief pause, she continued, "Tell me what your problem is." As like paragraph आहे, सो हा पॅराग्राफ आपण व्यवस्थित रीड करायचा आहे. हवं तर तुम्ही लिहून देखील घेऊ शकता जेणेकरून तुमचा सराव होईल, प्रॅक्टिस होईल. सो बघा फर्स्ट क्वेश्चन आहे त्यावर कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. आपल्याला वाक्य हे कंप्लीट करायचं आहे पॅसेजमध्ये बघून. रेअर थ्रिल रॅन थ्रू डॅश डॅश. सो आन्सर आहे या ठिकाणी बघा आपण वाचलं नव्हतं आहे इथे खालीच, कॉन्फिड इन मी फॉर I am not like a sister to you. A rare thrill ran through my entire frame. हे तुमचा आन्सर आहे. खालून सेकंड लाईन आहे बघा. इट्स अ व्हेरी सिम्पल. सेकंड आहे बघा, इट सीम द टीचर हॅड पोर हर स्माइल इन टू माय आईज. सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला याच पॅराग्राफमध्ये मिळेल. व्यवस्थित हे वाक्य कंप्लीट करायचं आहे. नेक्स्ट आहे बघा, arrange the following sentence as per their sequence occur in the passage. या ठिकाणी काही सेंटेन्स दिलेले आहेत तर त्यांना त्या सेंटेन्सची तुम्हाला अरेंज करायचे आहे सिक्वेन्सनुसार. सो फर्स्ट आहे बघा या ठिकाणी, द गर्ल्स कीप टीजिंग मी. सेकंड, आय केप्ट गेजिंग ॲट हर विथ अ टीयरफुल आईज. थर्ड आहे, शी पुल्ड हर चेअर क्लोज टू माईज. अँड फोर्थ आहे, टेल मी व्हॉट यू ट्रबल इज. सो या ठिकाणी आन्सर आहे बघा, फर्स्ट जे थर्ड सेंटेन्स आहे ते 1 नंबरला येईल. शी पुल्ड हर चेअर क्लोज टू माईन. यानंतर लास्ट वन फोर्थ जे सेंटेन्स आहे ते सेकंड नंबरला येईल. टेल मी व्हॉट यू ट्रबल इज. अँड सेकंड सेंटेन्स हे थर्ड नंबरला. आय केप्ट गेजिंग ॲट हर विथ टीयरफुल आईज. अँड लास्ट वन पहिलं सेंटेन्स हे शेवटी येईल, द गर्ल्स कीप टीसिंग मी. ॲज लाईक तुम्ही प्रश्न हे सोडवायचा आहे, अरेंज करायचा आहे हा सिक्वेन्स. हवं तर तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता. चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अनेक विद्यार्थी जस्ट ओन्ली व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, शेअर करत नाही.
सो विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं तर फायदा तुमचाच आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हे तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. नेक्स्ट आहे बघा, सी फाइंड द पास्ट फॉर्म ऑफ द वर्ब फ्रॉम द पॅसेज. या ठिकाणी पॅसेजमधून आपल्याला पास्ट फॉर्म लिहायचा आहे. जसं की अतिशय सोपा आहे, पॅराग्राफ बघायचा आहे आपण. ग्रीटचा पास्ट फॉर्म येईल आपल्याला ग्रीटेड. से, सेड. या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा वाय हा असतो त्यावेळेस आपण वाय रिमूव्ह करतो आणि आय डी प्रत्यय लावत असतो. सो सेचं पास्ट होतं सेड. हवं तर लिहून घ्या, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. पास्ट फॉर्म आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. तिसरा आहे पुल, पुल्ड. ईडी प्रत्यय लावलेला आहे. आणि फोर्थ आहे रन, रनचं रॅन होतं. नक्की लक्षात ठेवा, ग्रीट, ग्रीटेड, से, सेड, पुल, पुल्ड, रन, रॅन. नेक्स्ट आहे बघा, डी टर्न द फॉलोइंग सेंटेन्स इनटू पोलाइट रिक्वेस्ट. फर्स्ट सेंटेन्स दिलेला आहे, टेल युअर सिस्टर युअर ट्रबल्स. आन्सर आहे, वुड यू प्लीज टेल युअर सिस्टर युअर ट्रबल्स. सो आपल्याला पोलाइटली रिक्वेस्ट करायची आहे, त्या पद्धतीने सेंटेन्स लिहायचं आहे. नेक्स्ट आहे ई, हु इज युअर फेवरेट टीचर अँड वाय. तुमची फेवरेट टीचर कोण आहे आणि तुम्हाला त्या का आवडतात. मग या ठिकाणी तुम्ही तुमचे फेवरेट टीचरचं नाव लिहू शकता आणि का आवडतात ते देखील लिहू शकता. माय फेवरेट टीचर इज माय इंग्लिश टीचर बिकॉज शी इज व्हेरी patient and always help me understand difficult concepts. She makes learning fun and encourage me to read more. या ठिकाणी तुम्ही तुमचं स्वमत देखील लिहू शकता की तुमच्या टीचरचं नाव देखील लिहू शकता. तुम्हाला कोणत्या टीचर आवडतात आणि का आवडतात. सो इट्स युअर ओपिनियन. आन्सर तुमच्या मतानुसार तुम्ही उत्तर लिहायचं आहे. यानंतर नेक्स्ट आहे बघा, पोएट्री. रीड द पोएम गिवन केअरफुली अँड द ॲक्टिव्हिटीज. पोएम दिलेले आहे. पोएमवर तुम्हाला काही प्रश्न आहेत. त्यातील पहिला आहे, नेम द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. 2 सीझन आहे, कोणते दिलेले आहे, जसे की समर अँड अशोत. दुसरा आहे 2 नॉन इंग्लिश वर्ड, काश अँड गॅमचास. सेकंड क्वेश्चन आहे, पिक आउट 2 वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर. जी रिव्हरची तुम्हाला पोएम आहे ती पोएम आहे. तर आन्सर आहे बघा, मेंडर्स अँड बॅबलिंग. थर्ड आहे, फाइंड आउट द लाईन फ्रॉम द पोएम दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच. या ठिकाणी अशी कोणती लाईन आहे की त्यामध्ये अलिट्रेशन हा अलंकार यूज केलेला आहे, अशी लाईन लिहायची आहे. बघा या ठिकाणी, स्प्लॅशिंग विथ देअर अ गॅमचास देअर ॲज दे वाईट. द लिटल रिव्हर ही जी पोएम आहे ती पोएम असणार आहे तुम्हाला. नेक्स्ट आहे बघा, पोएम वरील सेकंड क्वेश्चन बी, appreciation of the poem. Read the above poem and write an appreciation of it using the points given below. फर्स्ट आहे, टायटल ऑफ द पोएम. टायटल काय आहे पोएमचं, जसं काही जस्ट सांगितलं, द लिटल रिव्हर. सेकंड आहे, नेम ऑफ द पोएट. पोएम कोणी लिहिली आहे त्यांचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. थर्ड आहे, सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. आन्सर आहे बघा, द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज टू डिस्क्राईब द life and characteristic of a small river throughout the year, particularly during the summer and monsoon season. It highlights how the river serves the local village community for the various daily activities and how the surrounding nature changes with the season. लाईक आन्सर आहे. हवं तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चॅनलला पटापट सगळ्यांनी सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 6 आहे बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी एक पॅसेज दिलेला आहे, पॅसेजवर आधारित तुम्हाला प्रश्न आहे. बघा पहिला प्रश्न आहे, राईट वेदर फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. चूक आहे की बरोबर आहे वाक्य तुम्हाला लिहायचं आहे.
पहिला आहे अशोक सराफ वॉज वर्क ओनली इन मराठी फिल्म्स. सो हे चुकीचं आहे. अशोक सराफ सरांनी अनेक हिंदी आणि मराठी मूवीमध्ये देखील काम केलेलं आहे. फक्त मराठी मूवीमध्ये काम केलेलं नाही आहे. सेकंड आहे बघा, अशोक सराफ ॲक्ट इन द टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मा. तारक मेहता का उल्टा चष्मा यामध्ये अशोक सराफ नाही आहेत. सो हे वाक्य आपलं चुकीचं आहे. नेक्स्ट आहे बघा, या ठिकाणी पॅसेज दिलेला आहे. सो हा पॅसेज व्यवस्थित रीड करायचा आहे. त्यावरच आधारित तुम्हाला प्रश्न असणार आहे. हवं तर तुम्ही लिहून देखील घेऊ शकता फॉर द प्रॅक्टिस. सो नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट आहे बघा, मॅच द पेअर ऑफ अपोजिट वर्ड. अपोजिट वर्ड तुम्हाला या ठिकाणी मॅच करायचे आहे. कॉलम ए आणि कॉलम बी दिलेला आहे. विन, लॉस, मेनी, लेस, कॉमेडी, ट्रॅजेडी. अतिशय सोपं आहे. डी आहे, दिस फ्रेंडशिप इज फॉन्डली रिमेंबर बाय बोथ ॲक्टर्स. सो अंडरलाईन द प्रिपोजिशन. या ठिकाणी तुम्हाला हे जे वाक्य दिले आहे तर वाक्यामध्ये तुम्हाला अंडरलाईन करायचे आहे प्रिपोजिशनला. आपल्या सर्वांनाच माहिती आहे प्रिपोजिशन हे कोणते कोणते आहे. अंडर, बाय, नियर, फ्रंट ऑफ, ॲज लाईक आहे. सो बघा, सेंटेन्स आहे तसं त्या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे आणि हवं तर प्रिपोजिशनच्या वर्ड खाली तुम्हाला अंडरलाईन करायचे आहे किंवा डायरेक्ट प्रिपोजिशन देखील तुम्ही लिहू शकता. दिस फ्रेंडशिप इज फॉन्डली रिमेंबर बाय बोथ ॲक्टर्स. बाय इज अ प्रिपोजिशन. नेक्स्ट आहे ई, डू यू लाईक ॲक्टिंग ऑर नॉट अँड वाय. आता हा पर्सनल क्वेश्चन आहे. प्रत्येकाचा आन्सर हे वेगवेगळं असू शकतं. काही काहींना ॲक्टिंग आवडते, काही काहींना आवडत नाही. ज्याला आवडते तर त्यांनी कारण सांगायचं आहे. ज्याला नाही आवडत तर त्याचं देखील कारण सांगायचं आहे. आता या ठिकाणी येस, आय लाईक ॲक्टिंग because it allows me to express different emotions and step into the shoes of another person. It's a creative outlet that helps me understand human nature better. As like उत्तर लिहू शकतो. प्रत्येकाचं आन्सर हे थोडंफार हे या ठिकाणी चेंज असू शकतं. हवं तर तुम्ही हे देखील आन्सर लिहून घेऊ शकता जस्ट फॉर एक्झाम्पलसाठी. नेक्स्ट आहे बघा, क्वेश्चन नंबर 7. रीड द cot below and follow the step to write a meaningful and coherent paragraph. Always do your best. What you plan now, you will harvest later. Follow the steps given below to complete your paragraph. तर या ठिकाणी पॅरेग्राफ हा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. ड्राफ्ट हिअर. राईट युअर फर्स्ट ड्राफ्ट ऑफ द पॅरेग्राफ बेस्ड ऑन द गिवन cot. Include a main idea and example to support it. या ठिकाणी आन्सर दिलेला आहे बघा. एक क्वॉट दिलेला आहे. ऑलवेज डू यू बेस्ट. वॉट यू प्लॅन नाव, यू विल हार्वेस्ट लेटर. मीन्स that the effort you put in today will determine your future success. For example, a student who studies diligently every day will likely perform well on their exam and achieve their academic goals. Revise here. Improve your draft by checking the flow of ideas. Add or remove sentence for better clarity and logic. The quote, always do your best. Plant now, you will harvest. वरचंच आहे बघा या ठिकाणी दिलेलं. हवं तर व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या फास्टमध्ये. नेक्स्ट आहे बघा, एडिट हेअर. करेक्ट स्पेलिंग, पंक्च्युएशन अँड ग्रामॅटिकली एरर्स. यूज appropriate sentence structure and vocabulary. यानंतर फायनलाइज हेअर. राईट द फायनल version in neat form. Ensure your paragraph has a clear beginning, middle and end. हवं तर तुम्ही नोटबुकमध्ये हे लिहून घेऊ शकता.
यानंतर बघा स्टोरी रायटिंग आहे. क्वेश्चन नंबर 8. कंप्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग क्ल्यूज. गिव्ह अ सुटेबल टायटल. टायटल द्यायचं आहे आणि काही तुम्हाला क्ल्यूज स्टोरी बनवण्यासाठी काही क्ल्यूज दिले आहेत, तर त्याचा देखील यूज करायचा आहे. वन्स इन मॉर्निंग अर्णव वॉज अ वॉटरिंग the plants in the garden when he noticed a small bird laying near the flower pot. Its wing looked bent and it could not. तर या ठिकाणी स्टोरी दिलेली आहे बघा. पूर्ण तुम्ही लिहून घेऊ शकता. One sunny morning, Arnav was watering the plants in his garden when he noticed a small bird laying near the flowering pot. Its wing looked bent and it could not fly properly. Arnav felt very sad and gently picked up the bird. He placed in it a small basket with soft cotton and kept in it a quiet room. He asked his mother how to help. She said, "Let's take care of it and give it time to rest." Every day, Arnav gave the bird water and some seeds. Slowly, the bird began to feel better. Its wing healed and it started to fly again. After a few days, Arnav took the bird outside. The bird looked at him, chirped sweetly, and then flew into the blue sky. Arnav felt proud and happy. He had saved a little life with his kindness. अतिशय छान आहे बघा स्टोरी. सो तुम्ही पटापट स्टोरी ही वहीमध्ये लिहून घ्यायची आहे आणि पटापट चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे बघा लेटर रायटिंग आहे. सपोज यू आर अ सुमित पाटील फ्रॉम लेन नंबर 5 शिवाजीनगर पुणे. राईट अ लेटर टू अ म्युनिसिपल कमिशनर पुणे रिक्वेस्टिंग टू रिपेअर द स्ट्रीट लाईट इन युअर लोकॅलिटी. सो या ठिकाणी तुम्ही सुमित पाटील आहेत असं समजायचं आहे आणि तुम्ही लेटर लिहायचं आहे. तर या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे. कोणाला लिहिणार आहे तुम्ही लेटर? तर द म्युनिसिपल कमिशनर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला. सो या ठिकाणी फर्स्ट तुमचं नाव टाकायचं आहे, म्हणजे सुमित पाटील या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून सुमित पाटीलच टाकायचं आहे. ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस पण दिलेला आहे, लेन नंबर 5 शिवाजीनगर पुणे. डेट टाकायची आहे आणि कोणाला लिहिणार आहात तुम्ही? टू द म्युनिसिपल कमिशनर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन पुणे 411001. सब्जेक्ट असणार आहे रिक्वेस्टेड टू रिपेअर अ स्ट्रीट लाईट इन आवर लोकॅलिटी. तुमच्या भागातील स्ट्रीट लाईट जी आहे तर ती रिपेअर करायची आहे या पद्धतीने. सो पटापट लेटर रायटिंग देखील वहीमध्ये तुम्ही लिहून घ्या. नेक्स्ट जो मधला महिना आहे तो लिहायचा आहे, तो देखील लिहून घ्या. फर्स्टमध्ये आय एम रायटिंग दिस लेटर टू ब्रिंग टू युअर काइंड नोटीस दॅट द स्ट्रीट लाईट इन आवर लोकॅलिटी लेन नंबर 5 शिवाजीनगर are not working properly. Many of the lights have been damaged or not functioning, which make it very unsafe for a resident, especially during the night. I kindly request you to take immediate action and repair the street lights so that the resident can move around safely in the evening and night. I hope you will consider my request at the earliest and take necessary action. Thank you. Yours faithfully and सुमित पाटील. या पद्धतीने लिहून घ्यायचं आहे आणि पेपरमध्ये सुद्धा तुम्ही या पद्धतीने लिहायचं आहे. सो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अनेक विद्यार्थी व्हिडिओ बघता परंतु सबस्क्राईब मात्र काही करत नाही, त्याच्यामुळे पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 10 आहे बघा ट्रान्सलेशन आहे. ए ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड इंटू युअर इन्स्ट्रक्शन ऑफ द मीडियम. तुमचं जे मीडियम आहे सो तुम्ही त्यामध्ये जसं जे काहींचं हिंदी असतं मराठी असतं त्या पद्धतीने तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे तुमच्या लँग्वेजमध्ये. शिप म्हणजे जहाज, फॉरेस्ट म्हणजे जंगल, ललबी म्हणजे अंगाई गीत आणि हेवी म्हणजे जड. नेक्स्ट आहे बी ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इंटू युअर मीडियम ऑफ द इन्स्ट्रक्शन. फर्स्ट आहे त्यातील वी हॅव अ हॉलिडे टुमारो. उद्या सुट्टी आहे. नेक्स्ट आहे बघा वी मस्ट वेअर क्लीन क्लोथ. आपण स्वच्छ कपडे घातले पाहिजे. तिसरा आहे शी शुड टॉक
पोलाइटली, तिने नम्रपणे बोलले पाहिजे. तर या पद्धतीने आहे, व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्या. बघा तुमच्यासाठीच सर्व चाललेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र फार कंजूसपणा करता अजिबातही सबस्क्राईब करत नाही. पटापट चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हाईप बटन दाबायला अजिबातही विसरू नका. हाईप देखील करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, कारण की येणारा प्रत्येक इन्फॉर्मेटिव्ह आणि एज्युकेशनल व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक.